अनेक जण परप्रांतीय त्यांना मराठी बोलता येत नाही, त्यामुळे राज ठाकरेंनी वक्तव्य केले की ज्यांना येत नाही त्यांना आम्ही चांगल्या प्रकारे शिकू. असं फक्त वक्तव्याकडे आणि त्याच्या भूमिकेकडे. खरं म्हटलं तर आज महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेला सुद्धा प्राधान्य दिलं पाहिजे आणि अशा प्रकारची भूमिका शासनाच्या वतीने काही मंत्र्यांनी घेतलेली असेल तर त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. मला वाटतं की ते करत असताना मराठी भाषा ही शिकली पाहिजे, यासाठी काही काळ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला. आजही आमच्या पक्षाच्या वतीने मराठी भाषा शिकण्याच्या संदर्भामध्ये आजच आम्ही एक प्रशिक्षणाचं उद्घाटन आम्ही संध्याकाळी करतोय. पण महाराष्ट्रामध्ये राहताना मराठी भाषा आली पाहिजे या भूमिकेचं निश्चितपणाने आम्ही स्वागत करतो. परंतु ते करत असताना त्या संदर्भामध्ये कोणी विरोध करत असेल तर इतर राज्यामध्ये जशा पद्धतीने भाषीय वाद किंवा भाषेला प्राधान्य दिलं जातं तशा पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा मराठीला प्राधान्य दिलं पाहिजे. दुसऱ्या भाषेला प्राधान्य देऊ नये. जसं काही लोक राष्ट्रभाषा असलेल्या हिंदीची पर्यायी अशा प्रकारचा विषय घेण्याचा प्रयत्न करत होते, त्याला चांगल्या प्रकारचा निर्णय या ठिकाणी होत आहे. मला वाटतं की मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे. पाहिलं असेल तर मिसिंग लिंक सारख्या प्रकल्पाचं उद्घाटन आहे, पण आपल्याच पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे गेल्या 3 तासापासून एकाच ठिकाणी अडकले आहेत. काय सांगाल? त्यामुळे ते पोहोचू पण शकले नाही कार्यक्रमाला. इव्हेंट सरकार आहे. एखादा प्रकल्प सुरू केला की त्याची जगभर जाहिरात करायची. जसं काही फार मोठ्या प्रमाणात काम केलं अशा प्रकारचं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. आज जरी बघितलं तर आज महाराष्ट्रातून येणाऱ्या सगळ्या वाहतुकीच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न निर्माण जात आहेत, आज सुप्रियाताई सुळे आमच्या नेत्या या ठिकाणी या असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होत्या. 3 तासापासून त्या अडकलेल्या आहेत. कारण आता उद्घाटनाचा मोठा सोहळा होईल, इव्हेंट होईल आणि त्यानंतर सर्वसामान्य जनतेचा त्याचा लाभ घ्यावा अशा प्रकारचा निर्णय घेतला जाईल. मला वाटतं की प्रसिद्धी आणि या प्रसिद्धीच्या माध्यमातून आम्ही काय केलं हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण सामान्य माणसांचे प्रश्न जे आहेत, आज बघितलं असेल गिरणी कामगार इथं आंदोलन करतायत. तुम्ही एका बाजूला फार मोठं डेव्हलपमेंट करून सांगता, पण ज्यांनी मुंबई आणि ज्यांनी महाराष्ट्र उभा केला त्या कामगारांचे सुद्धा प्रश्नासाठी इथं आंदोलन करावं लागतं. मराठी भाषेच्या संदर्भामध्ये इथं येऊन आंदोलन केलं जातं. याचाच अर्थ असा आहे की मूलभूत सुविधा देत असताना जनतेच्या असलेल्या सुविधाकडे दुर्लक्ष होत आहे. हे सुद्धा या ठिकाणच्या आंदोलन सिद्ध होत आहे. आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये एक घटना आहे. अमरावतीमध्ये टिपू सुलतानला बढावा देणारी एक लग्नपत्रिका आहे, ती वाटताना पाहायला मिळते. कुठेतरी उदात्तीकरण पुन्हा एकदा होतं. मला कळत नाही की या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आता उदात्तीकरण करण्याच्या बाबतीमधला भूमिका घेण्याची प्रवृत्ती का वाढायला लागलेली आहे. एक तर जातीय सलोखा निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये सरकार अपयशी ठरते का याचा विचार करावा लागेल. आणि समाजामध्ये ज्या पद्धतीने अशा प्रकारचा याचा काल बघितला असेल, काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे हो, आज महाराष्ट्र दिन आहे. या महाराष्ट्रामध्ये येऊन जर काही आचार्य वेगळ्या पद्धतीने अशा प्रकारच्या भावना भडकवत असतील आणि सांगत असतील. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं आरबीय घोडे पण होते, काठेवाडी घोडे होते, ते काय फक्त अशासाठी ठेवले होते का? त्यांनी लढाईसाठी ठेवले होते. आता यांना दाखवावं लागेल की घोड्यावर बैठक कशी करावी लागते, घोड्यावर बैठक करून लढाई कशी करावी लागते. अशा प्रकारचा वाद निर्माण करून आपला राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न काही लोक करतात, सामाजिक सखोल सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मी मगाशी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने सर्व समाजाला एकत्र घेऊन ज्या महाराष्ट्राने स्वाभिमान उभा केला तो करणं गरजेचं आहे. टिपू सुलतानच्या बाबतीमध्ये कोणी अशा प्रकारचं पुढे जाऊन अशा प्रकारचं उदात्तीकरण करत असेल ते पण चुकीचं आहे. भाजपाचा एक प्रश्न आहे. भाजपाचा पुण्यातला एक शाखा त्या ठिकाणी आहे, खजिनदार, त्यांनी कोंडवा यांना पाकिस्तानची कराची असल्याचा संबोधन व्हिडिओ आहे. कोंडवा म्हणून पुण्यात एक भाग आहे, त्याला पाकिस्तान कराची आहे म्हणून त्याचा उल्लेख केला आहे. तो कोण आहे? भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी. नाव काय? नाव काय त्याचं? मुसलमान आहे का हिंदू आहे? हिंदू आहे तो. व्हिडिओ व्हायरल झाला. ते आता असं आहे की मताच्या राजकारणासाठी मी परत एकदा बोलतोय, ज्यावेळेला सरकार कोणाचंही असो सत्तेवर बसतं तेव्हा ते सरकार सर्व समाजाला सुरक्षित करेल अशा प्रकारचा विचार करणारं सरकार असावं. आज जर बघितलं गेलं तर या ठिकाणी जाणीवपूर्वक काही विषय असे उकरले जातात आणि त्या विषयातून एक वेगळ्या प्रकारचा विभाजन करण्याचा प्रयत्न केला जातो. हे दुर्दैवाचं आहे आणि हा प्रकार हळूहळू वाढायला लागलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी कायदा सुव्यवस्था निर्माण होते. मग अशा प्रकारचं वक्तृत्व करायचं, त्याला कुठल्याही प्रकारचं अंकुश
पण त्याला बंधन वरिष्ठ नेते घालत नाही, उलट त्याला खतपाणी घालतो. घातलं जाताना सांगितलं जातं तुम्ही करताय ते योग्य आहे. मतं मिळवण्यासाठी काही करण्याचा प्रयत्न सध्या होतोय. काँग्रेस 3 वेळा आहे ती मतदानातून माघार घेतली, हॅट्रिक केलेली आहे माघार घेण्याची. कसं बघता या भूमिकेकडे? एक माघार घेण्याच्या संदर्भातला काँग्रेसने निर्णय घेतलेला असेल त्याचं मी स्वागत करतो. आज जर बघितलं असेल तर आजच्या दिवसामध्ये महाविकास आघाडी एकसंघ राहावी म्हणून सगळ्यांनी मागं पुढे होऊन विरोधकाची एकजूट उभी राहावी म्हणून केलेला निर्णय काँग्रेसने केलेला असं त्याचं स्वागत आहे. निर्णय काही असला प्रत्येकाला इच्छा असते, आमच्या पण पक्षामध्ये इच्छुक होते, परंतु ज्यावेळेला आपल्या मताच्या विभागणीचा फायदा दुसऱ्याला होऊ नये याचा विचार करून केलेल्या निर्णयाबद्दल काँग्रेसचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि भविष्य काळामध्ये अशा प्रकारची एकजूट करून आम्ही येणाऱ्या सर्व निवडणुका समोरपणे जाण्याचा निर्णय घेऊ. थँक्यू सो मच. चला.